आपण बोलूया सत्कार समारंभाकडे. आपण पाहतो आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री मनोज मंगेशजी लबडे साहेब आणि मंगेशजी शिंदे साहेब दोन्ही पण इथे आलेले आहेत. तर मी मारुती दादा ढवालकर आणि यशवंतजी शिंदे विद्यमान उपसरपंच यांच्यावर असलेलं हे प्रेम आहे आणि या प्रेमापोटी वेळात वेळ काढून सर्व कॅमेरा SS लाईव्ह इकडे कव्हर करायचं आहे. नक्कीच इकडे बघा. नक्कीच मंगेश दादा लबडे आणि मंगेश दादा शिंदे वारद गावचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिलेली आहे आणि त्यांचं यथोचित तिथे सन्मान केलं जात आहे. नक्कीच अतिथी मान्यवर आमचे तुलसीदास शिंदे यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचंय. तुलसीदास शिंदे साहेब यांना विनंती असेल आपण यायचंय. आपलं देखील यथोचित सन्मान केलं जाईल. तसेच नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल की आपलं अतिरिक्त खेळाडू 12वे खेळाडू इथे कॉम्बॉक्स मध्ये पाहिजेत. धामणीचं आलेलं तू इकडे आणि नक्कीच रणधीर दादा पाटील आपणास देखील विनंती असेल आपण देखील यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. तसेच नक्कीच आमचे कैऱ्या गावचे प्रमुख अतिथी माननीय श्री तानाजी पाटील साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. स्पर्धेचे जनक ज्यांनी स्पर्धा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले असे आमचे मारुती दादा ढवालकर या विभागातील एक उद्योगपती आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आपली पकड जमवली असे आमचे सर्वांचे लाडके मारुती दादा ढवालकर यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात येते. तसे राहुल पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण पण यायचंय. आपल्या देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. निखिल जाधव साहेब नक्कीच युवा नेते आंबिवलीचे वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देतील. त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि त्यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. आपण पाहता आज वाढदिवसाच्या दिवशी देखील खूप मेहनत घेत आहेत मच्छिंद्र पाटील. सकाळपासून अगदी मुख्य आयोजक आहेत ते या स्पर्धेचे आणि खरोखरच छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचं खूप लक्ष आहे आणि एक चांगलं आयोजन घडवायचं ना ते सगळे चांगले आयोजक लागतात आणि त्यातीलच एक मच्छिंद्र पाटील. देखिए पहली गेंद पर लॉफ्ट कर दिया, प्रयास जरूर किया था लेकिन एफर्ट काम नहीं आया. गेंद गई सीमा पार, चौकार. धन्यवाद. लाईव्ह आपण आता ग्राउंड कव्हर करायचं आहे. SS लाईव्ह थ्रू आपण पाहता ही स्पर्धा आणि कमालीची क्लिअरिटी आपल्याला नेहमीच त्यांच्याकडनं भेटत आली आणि त्यांच्या नावाप्रमाणे काम या शृंखलेमध्ये देखील ते करत आहेत. तर त्यांनाही धन्यवाद देऊया आणि बोलूया मैदानाकडे. तो दो गेंदे हो चुकी है. देखिए यश और 4 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर
और इस गेंद पर लॉफ्ट करना चाहते थे लेकिन निगाह कहा, निशाना कहा, गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं, डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी और अच्छी नियंत्रण भरी गेंदबाजी देखने को मिली है। अभी तक 3 गेंदें गुजर चुकी है। मैं कहूँगा अभी तक एक भी पहली गेंद पर आया था बड़ा हिट, चौका निकाला था खोद के मैंट्री पावर प्ले की ओर पर। और उसके बाद आप देखेंगे निश्चित नक्कीच व्हॉइस ऑफ कर्जत म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे सर्वांचे लाडके समालोचक आणि मातृभाषेवर ज्यांची अद्भुत पकड असलेले आमचे समीरजी सोमने साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। साहेब या आपण समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हा, आपलं स्वागत स्वागत स्वागत। नक्कीच कर्जत तालुक्याच्या आणबनशान माईकचा जादूगरांची ओळख आहे, आपण पाहिला मराठी भाषेवरती बरंच सारं प्रभुत्व आता पाहतो आणि आमचे देखील आदर्श आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप सारं शिकण्यासारखा। नक्कीच समीरजी सोमने सर यांचं शुभागमन येथे होत आहे आणि त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। बऱ्याचशा अशा मोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात आणि खूप सारे युवक त्यांचा आदर्श घेऊन या क्षेत्रात आता मात्र उड्या घेत आहेत आणि खरोखरच त्यांचा आदर्श का नाही घ्यावा। आज कित्येक वर्ष ते क्रिकेटची सेवा करत आहेत आणि त्यांचा आवाज जर पाहिला तर अतिशय खेड्यापाड्यात गल्लोगल्लीत त्यांचा आवाज आजपर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे। त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। तसेच ललित गायकर आपण बघतो त्यांच्या समवेत आलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। तो मुड़ते हैं मैच की तरफ। इस बार अक्रॉस द लाइन गेंद को भेज दिया डिप स्क्वायर लेग के ऊपर से, आसमान चीरता हुआ सिक्सर। तो निश्चित तौर पे इस श्रृंखला की इस प्रतियोगिता की टाइटल धुन आपने सुनी। मारुति दादा ढवालकर और यशवंत दादा शिंदे आयोजित पुरस्कृत ये मैत्री चषक 2025 एक बार फिर से सभी क्रिकेट प्रेमियों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। ले चलता हूँ मैदान की ओर, जहाँ पर सौरांशी 11 धामनी और सौरांशी 11 खरवई दोनों के बीच ये कड़ा मुकाबला जारी है। और एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 13, यानी कि एक अच्छी नफी तुली हुई बल्लेबाजी देखने को मिली है इस मैंट्री पावर प्ले की ओर की। बड़ा यहाँ पर फायदा उठाते हुए 13 रन बटोरे, अभी तक स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 13। प्रणय आप देखेंगे गेंद इस समय बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर खेल रहे प्रणय, नॉन स्ट्राइक गेंद पर आप देखेंगे प्रसाद और गेंदबाजी की छोर पर नए गेंदबाज अजय। तो निश्चित तौर पे यश अगर देखा जाए तो दोनों टीमें ताकतवर टीमें इस विभाग की, और निश्चित तौर पे ये मुकाबला एयर टाइट मुकाबला होने की संभावना है, अंतिम गेंद तक जाने की संभावना है। इसी के बीच फ्लिक कर दिया है, देखिए ग्लांस करने की कोशिश की है इस गेंद को, बल्ले से टकराकर गेंद फाइन लेग के एरिया में जाती हुई लॉन्ग लेग के एरिया में इस गेंद को फील्ड करार किया। तब तक स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके थे 15 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी की छोर पर मोर्चा संभाले हुए अजय, जिनकी पहली गेंद पर ये देखिए स्विच हिट देखने को मिला और इसका फायदा जरूर मिलेगा। कुल मिलाकर रन मिलेंगे 4, सीमा पार चौकार।
हा, नक्कीच सिक्स आहे की बाउंड्री आहे हे चेक केलं जाईल. सिक्स आहे नक्कीच. 6 रन मिळतील आणि नक्कीच सिक्स स्विच इट द्वारा लिया गया या 6 रन निश्चित तौर पे इस 6 के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 21. इस बार कदमों का इस्तेमाल करके इनसाइड आउट खेलने की कोशिश और डीप पॉइंट का ये फील्डर जिन्होंने इस गेंद को फील्ड जरूर किया लेकिन थ्रो थोड़ा सा यहाँ पर गलत दिखाई दिया. नतीजा 2 रन. इस 2 रन की बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 23 रन लग चुके हैं यश स्कोर कार्ड के ऊपर. ये देखिए एक बार फिर से, लेकिन इस बार रफ्तार पर सवार होकर गेंदबाज अजय ने चकमा दिया बल्लेबाज को और कोई मौका नहीं स्विचेट लगाने का जब तक बल्ला जाता. बल्ले के बॉटम एंड को गेंद लेकर सीधा मिड ऑफ की तरफ गई थी और 1 रन का इजाफा जरूर मिला था. इस 1 रन की बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 24. अजय भली बात ही जानते हैं इस मैच में आगे अपनी पकड़ जमानी है तो निश्चित तौर पे नफीतुली गेंदबाजी करनी पड़ेगी. इस बार देखिए और ये सीमा पार आसमान चीरता हुआ सिक्सर. तौर पे इस 6 की मदद से स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 30. और एक बार फिर से अक्रॉस द लाइन अपने आप को सफल जरूर किया था. ऐसा लग रहा था इस गेंद के ऊपर बड़ा हिट निकालेंगे लेकिन गेंदबाज ने दिया चकमा. गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. कोई रन नहीं. डॉट गेंद की समाप्ति और रन वहीं पर रुके हुए 30 पर. दरम्यान एक सूचना आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री माजगाव गावचे युवा नेते रवींद्र पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख आहे असे रवींद्र पाटील यांचं इथे आता आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तो निश्चित तौर पे देखिए यश ऐसा लग रहा था कि कहीं पे गेंदबाज इन बल्लेबाजों को रोक कर लगेंगे लेकिन देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 30. यानी कि जो बल्लेबाजी करनी चाहिए थी इन बल्लेबाजों को वो बल्लेबाजी उनकी तरफ से निकली है और कप्तान अभी बहुत खुश होते होंगे क्योंकि जो विश्वास कप्तान ने दिखाया था इन बल्लेबाजों के ऊपर उस विश्वास पर खरे उतरते हुए नजर आए और जो विश्वास गेंदबाजों के ऊपर दिखाया गया था थोड़े से वहां पर उनका एफर्ट कम दिखाई दिया क्योंकि एकाध विकेट चटकाने की ज़रूरत थी. एकाध ब्रेक थ्रू की ज़रूरत है. अगर इस पारी को संभालना है, इस मैच में वापसी करनी है, अगर ये साझेदारी ऐसे ही बढ़ती गई तो फिर सरदर्द बन सकती है स्वरांशी 11 धामनी की. तो ऋतिक गेंदबाजी की छोर पर गेंद डालने के लिए तैयार. ये ऋतिक की पहली गेंद पर आगाज किया और अपने बल्ले का दमखम दिखाते हुए ये आसमान चीरते हुए गेंद निकल गई 6 के लिए. नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुभाषजी लवडे साहेब यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचंय. इसी बीच देखिए ये लेग बिफोर विकेट पर पकड़े गए, पैनलाइज किया गया. उनके पारी का आज जिस विकेट की तलाश थी वो ब्रेक
थ्रू दिलाने में कामयाब हो चुके हैं अब गेंदबाज ऋतिक, और अपने कप्तान की नज़र में खड़े उतरते हुए नजर आए इस समय गेंदबाज ऋतिक। नए खिलाड़ी, नए बल्लेबाज क्रीज पर जाते हुए योगेश इस समय अपने आप को आजमाने के लिए तैयार। माननीय श्री रामदादा काठवले यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे, अतिथि कक्षावर आपलं स्वागत है। ये देखिए इस बार रफ्तार भरी गेंद, लेकिन दिशा से भटके लेग स्टंप छोड़ती हुई एक गेंद, नतीजा निकला वाइट। वाइट के बदौलत स्कोर कार्ड इल्ताबा, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 37 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, और नए खिलाड़ी इस समय स्क्रीज पर जा चुके हैं। जो सेट बल्लेबाज थे उनको पवेलियन का रास्ता दिखाया यहाँ पर ऋतिक ने। ये फुल टॉस गेंद जिसको खेल दिया लॉन्ग ऑफ क्षेत्र से कवर की तरफ, और गेंद निकल गई सीमा पार, चौका। जाए तो तीसरी ओवर अभी तक जारी है, प्रगति पथ पर है, और स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 41 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज भली भांति जानते हैं, भले ही मेरे पिछले गेंदबाजों ने मार खाई है, लेकिन मेरे को इस मैच में अपनी जगह बनानी है, अपने गेंदबाजी का धार यहाँ पर दिखानी है, और यहाँ पर ब्लॉक करने की कोशिश खोद कर निकाला हल्के हाथों से, लेकिन जब तक ये डीप स्क्वायर लेग का फील्डर इस गेंद को फील्ड करार पाता तब तक 2 रन आसानी से पूरे। इस 2 रन के बदौलत स्कोर कार्ड इल्ताबा, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 44 यानी 44 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 3 ओवर की समाप्ति के बाद। अब आएगी स्लॉग ओवर, और इस स्लॉग ओवर में बड़े बड़े हिट जरूर देखने को मिलेंगे, क्योंकि अभी तक देखा जाए तो सोरांशी 11 खरवई टीम ने महज 1 विकेट यहाँ पर खोई है, और ये प्लस पॉइंट रहेगा यश इस टीम के लिए, क्योंकि उनके बड़े बड़े बल्लेबाज अभी भी खेमे में उनके सीमित है। चलिए स्पीड अप करना है आपको, जल्द से जल्द फील्ड सजा दी जाए, और काफ़ी बढ़िया बल्लेबाजी की है। मैंने पहले इस बात का जिक्र किया था कि देखिए धामनी टीम के सामने अगर खेलना है तो सोरांशी 11 खरवे भली भांति जानती है कि एक बड़ा स्कोर सेट करना पड़ेगा, तब जाके इस टीम के खिलाफ खेल सकते हैं, और एक फाइट स्कोर जो चाहिए था अभी तक उन्होंने खड़ा किया है। अब आने वाली अगली ओवर पर कितने रन निकलते हैं ये देखना जरूरी है, क्योंकि ये ओवर निर्णायक समझी जाएगी इस मैच में। 1-2 बड़े हिट निकलेंगे तो निश्चित तौर पर काफी अड़चने पैदा कर सकती है धामनी टीम के लिए, और 1-2 विकेट देखा जाए तो धामनी टीम की इस मैच में वापसी कर सकती है यश। संजय पाटील नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री संजय दादा पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। आपण अतिथी कक्षावर विराजमान व्हायचंय। विजय देखिए पहली गेंद यहाँ पर लेट कट किया था, लेट कट जरिए निकालना चाहते थे गैप से, लेकिन फील्डर वहां पर मौजूद था, और इस 1 रन से स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 45।
विजय स्लॉग ओवर लेकर आए हैं और देखा जाए तो अभी भी इस टीम के प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर सीमित है। एक विकेट जरूर गिर चुकी है। प्रसाद अभी तक घात लगाकर बैठे और ये शेर जब तक क्रीज पर रहेगा ना तो बड़े हिट आना लाजमी है। ये देखिए लेकिन विजय सटीक जगह पर तप्पा रखते सटीक स्पीड के साथ रफ्तार पर सवार होके इस गेंद को फेंका था। टाइमिंग जो संपर्क बनना चाहिए तो बल्ला और गेंद के बीच वो संपर्क बना नहीं, जो टाइमिंग बननी चाहिए थी। लॉफ्ट करना चाहते थे इस गेंद को लेकिन लॉफ्ट कर नहीं पाए। ये ताकत इस गेंदबाज की। हर एक तीर अब अपने तरकश से निकालना चाहते हैं विजय। निश्चित तौर पे भलीभांति जानते हैं किसी भी तरह मेरे को सिंगल में ही इस गेंद को कन्वर्ट करना है। ये देखिए ये बढ़िया गेंद थी, उठाकर खेलना चाहते थे लेकिन मौका नहीं बनने दे रहे। निश्चित तौर पे डबल की कॉलिंग जरूर की थी लेकिन भाप लिया, यहाँ खतरा हो सकता है। रोका अपने आप को, 1 रन से संतुष्ट होना पड़ा। 3 गेंदें निकल चुकी है इस ओवर की और काबिल तारीफ गेंदबाजी मैं कहूँगा इस समय विजय द्वारा। ये वापसी कहूँगा मैं धामनी टीम की, क्योंकि जिस गेंदबाजी की जरूरत थी ना वो गेंदबाजी अब देखने को मिली है ग्राउंड पर। ये देखिए क्या जबरदस्त गेंद, दिल खुश करने वाली ये गेंद थी और जो मौका ढूंढ रहे बल्लेबाज वो मौका देने के लिए तैयार नहीं। कंजूसी भरी गेंदबाजी जिसे कहते हैं ना, सटीक जगह पर टप्पा, नियंत्रण भरी गेंदबाजी, निश्चित तौर पे दिल खुश करने वाली गेंदबाजी देखने को मिली है। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो कोशिश जारी है विजय द्वारा अपनी टीम की आन बान शान बचाने की। ये देखिए इस बार भाप लिया था, पहले अक्रॉस द लाइन आए थे, घुटनों के बल आकर स्वीप करना चाहते थे। यहाँ पर खतरा हो सकता है और एक और विकेट, एक और झटका स्वरांशी 11 खरवई टीम को। डीजे सारे क्रिकेट रसिकों को जिन्होंने मंत्र मुग्ध किया था, यश जी मालकर सर मेरे साथ यहाँ पर कॉम्बॉक्स में आप देखेंगे। निश्चित तौर पे नए कमेंटेटर है लेकिन काफ़ी नाम कमाया उन्होंने पिछले कई दिनों से। अच्छे प्रतियोगिता में आप उन्हें देखते हैं और उनकी पसंद जो उन्हें वो जिनको आइडल मानते हैं, समीर जी सोमने साहब आज उनके साथ पधारे और उनके साथ बैठने का मौका जरूर मिलेगा आज यश जी मालकर साहब को। एक वाइट, निश्चित तौर पे वाइड गेंद रहेगी ये और रनआउट भी रहेगा शायद। सर रनआउट है क्या? निश्चित तौर पे एक और विकेट का झटका लगता हुआ स्वरांशी 11 खरवई को। 50 रन लग चुके हैं। अंतिम गेंद इस सत्र की और निश्चित तौर पे देखिए अब बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज विशाल पवार, और विशाल पवार के लिए ऑफर लग चुकी है। इस अंतिम गेंद पर अगर सिक्सर लगाते हैं तो 200 रुपये की नगद राशि मिलेगी यश जी मालकर साहब की ओर से। नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री तानाजी दादा ढवाळकर यांचं नुकताच इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। त्यांना विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय। ये देखिए फुलटॉस गेंद थी लेकिन रफ्तार भरी थी, जिस रफ्तार से बल्ला जाना चाहिए था उस रफ्तार से गया नहीं। हल्के हाथों से खेल दिया। 2 रन चटकाने की ये कोशिश और कामयाब रही और थ्रो की। यहाँ पर निश्चित तौर पे एक और रन लेना चाहिए था लेकिन ले नहीं पाए। इस 2 रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 52। जीतने के लिए 53 रनों का लक्ष्य रखा है स्वरांशी 11 धामनी के सामने। और ये लक्ष्य को कैसे भेदते ये जानने के लिए अब माइक्रोफोन पर होंगे मराठी की बुलंद तोप समीर जी सोमने साहब और उनके साथ जुड़ जाएंगे उनको आइडल मानने वाले
उनके चहेते यश जिमालकर सर. नक्कीच बोलूया सत्कार समारंभाकडे. दरम्यान इनिंग्स ब्रेक आहे आणि आमचे अतिथी मान्यवर इथे येत आहेत. सकाळपासून आपण पाहता खूप सारे अतिथी येत आहेत आणि प्रत्येक अतिथ्याचं इथे यथोचित सन्मान केलं जात आहे. यश खरं पाहायला गेलं तर आपल्याला देखील आता असं वाटायला लागेल की बाबा किती अतिथी येत आहेत, परंतु हे आयोजकांवर असलेलं प्रेम आहे. आणि दरम्यान मी विनंती करतो संजय दादा पाटील आपण यायचंय, आपलं इथे यथोचित सन्मान केलं जाईल. मारुतीदादा ढवळकर या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली गेली आहे, मारुतीदादा ढवळकर आणि यशवंतजी शिंदे साहेब. तर नक्कीच त्यांचं संजय दादा पाटील यांचं इथे यथोचित सन्मान केलं जात आहे. नॅशनल लेवलला किक बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांनी सहभाग घेतलेला आणि खूप सारे मेडल्स त्यांनी या क्षेत्रामध्ये कमवलेले आहेत. या गावाची आणबान शान म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांचं इथे यथोचित सन्मान केलं जात आहे. तसेच या गावाचे युवा नेते तानाजी दादा ढवाळकर, आपणास विनंती असेल आपण देखील यायचं आहे. नक्कीच ललित गायकर साहेब यांना देखील विनंती असेल की आपण यायचंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आपलं देखील यथोचित सन्मान केलं जाईल. आणि नेक्स्ट मॅच असेल वाशिवली, भैरीनाथ वाशिवली आणि RSK एंटरप्राइजेस वयाल या दरम्यान नाणेफेकीचं कौल केलं जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती असेल की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. आणि आता याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आपल्या गोड आणि सुमधुर आवाजाने सर्व क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे समीरजी सोमने साहेब. हॅलो, धन्यवाद. खरं तर या माझ्या सर्व समालोचक मित्रांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. मी जसा ग्राउंडमध्ये आलो तेव्हापासून एवढी तारीफ चालू आहे की माझी नजरही वरती झाली नाही. एवढी तारीफ कधी करू नका. काय प्रत्येकाचा एक काळ असतो, कारण खेळाडू देखील आपण पाहिले असतील, क्रिकेटचा खेळ तसाच आहे. प्रत्येकाने एक काळ गाजवलेला असतो. सध्या माझे चांगले दिवस आहेत, काय ठाऊक उद्या एखादा शब्द चुकीचा निघेल आणि मग मी थोडा मागे येऊन जाईल. फक्त प्रयत्न हाच करत असतो की पाय जमिनीवरती राहावेत, कारण ते जमिनीवरती पाय राहिले की सगळेजण एकत्रित राहतात. समालोचक म्हणून तुमची एक भूमिका वेगळी असू शकते, परंतु माणूस म्हणून आपण चांगले राहिलो तर निश्चितच आपला समाजामध्ये वावर करत असताना प्रत्येकजण आपल्याशी हितगुज साधेल आणि प्रत्येकजण चांगला आपल्याशी वागेल. या स्पर्धेमागे येण्यात मागचं कारण दोन आहेत. एक तर आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचा एक कॉल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मारुती ढवाळकर हे ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांनी एक सक्त ताकीद दिली की माझा व्हॉट्सअप DP बघ, मग तू आपोआप येशील. आणि मी जसा DP पाहिला तसा आलो, कारण ते माझे क्लासमेट आहेत. बऱ्याच दिवसानंतर आणि इथे आल्यानंतर आणखी एक क्लासमेट मिळाला. 4 षटकांमध्ये दावा करायचे, 53 दावा करायचे. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. साईराज आणि त्याच्या साथीला आहे विशाल. चांगलं आक्रमण राहिलं पहिल्या सत्रामध्ये. प्रसाद खास करून 22 धावा खेळला आणि त्याच्या साथीला होता प्रणय. 17 धावांचं योगदान त्याने केलंय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉससाठी आपण सज्ज राहा. यश मालकर माझ्या समवेत आहेत. पहिलाच बॉल, जोरदार आक्रमण, इरादे बुलंद आहेत. पहिलाच बॉल फेकून दिलाय, लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. भारत आयोजित
मैत्री चषक 2025 एक दिवस रात्रीचा संपूर्णता खेळ उद्योजक मारुती ढवाळकर आणि त्याचबरोबरीने आदरणीय यशवंतजी शिंदे साहेब यांच्या वतीने संपन्न होत असणारी ही स्पर्धा. नेक्स्ट मॅच वाशिवलीचा एक संघ आणि त्यांच्या विरोधात वयाळचा संघ आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आपण टॉससाठी या. पहिल्याच बॉलवर सायराजने आसमान दाखवलंय. दिमागतीचा बॉल हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचं काम. हा एंड फार घातक आहे गोलंदाजांसाठी. मी प्रामुख्याने जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती समालोचन करण्यासाठी आलो डेच्या स्पर्धांमध्ये तेव्हा या एंडकडून खूप दाबा येतात, कारण वाऱ्याचा ओघ फलंदाजांसाठी अनुकूल आहे आणि फलंदाज देखील बॅटवरती फक्त बॉल घेतात आणि मोठे फटके खेळतात. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आले. धावसंख्या ती मात्र 7. पाठलाग चालू आहे सध्याच्या घडीला 53 धावसंख्येचा धामणी संघाकडून. बॅट पुन्हा एकदा वेगाने फिरवली होती, परंतु यावेळी फलंदाज होता विशाल. व्हाईट बॉल टाकला जातोय, दिशा चुकीची आहे. अतिरिक्त धावसंख्या 8. 4 षटकांचा हा सामना. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा. एकूण गती कमी केली, परंतु दिशा चुकीची आहे. पंच पुन्हा एकदा इशारा करतात. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. लाईटची देखील टेस्टिंग चालू झालेली आहे, कारण थोड्याच वेळात सूर्यास्त होईल आणि ही स्पर्धा आता नाईट फॉर्मॅटमध्ये जाईल. 9 धावा, एक षटकार, त्यानंतर सिंगल आणि 2 चेंडू व्हाईटच्या एक्स्ट्रा दिलेले आहेत. एक्स्ट्रा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला रोखाव्या लागतील, खास करून पॉवर प्लेचं षटक. ज्या पॉवरफुल षटकामध्ये, अर्थातच पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार फलंदाजी केली जाते, त्या षटकात ॲज अ बॉलर तुम्ही जेव्हा गोलंदाजी करताय, एकाच षटकार तुमच्या विरोधात आला पहिल्या 3 चेंडूंमध्ये, तर निश्चितच पुढे अतिरिक्त चेंडू टाकणं थोडं टाळावं लागेल. 2 व्हाईट बॉल आलेत. 9 धावा. खोलात टाकला होता चेंडू, स्वतःला करेक्ट केले बॉलरने. पायांचा स्पर्श करणारा चेंडू होता, यॉर्कर बॉल. आणखी एक धाव. खातं स्वतःच उघडले ते विशालने. धावसंख्या ते मात्र 10. 53 लक्ष 4 षटकांमध्ये. वाऱ्याचा ओघ अजूनही आहे. सायंकाळ, सूर्य मावळतीला चाललाय आणि या मावळतीच्या सूर्याला साक्ष देणारा हा सामना. कदाचित हा देखील व्हाईट बॉल असेल. यस, पंच व्हाईट बॉल इशारा देत आहेत. या अतिरिक्त धावा तुम्हाला त्रास देतील. सध्या व्हॉट्सअपवरती भारत स्वच्छता अभियान असा एक मेसेज येतोय, त्यामध्ये सातत्यानं सांगितलं जातं की कचरा पेटीतच टाका, आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात की बॉल स्टंपवरतीच टाका, म्हणजे त्रास होत नाही. स्लोवर 1 यॉर्कर होता. चिप करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते आणि ते पंच बाद घोषित करतात फलंदाजाला. पहिला धक्का धामणी टीमला. मान्य केलाय फलंदाजाने. साईराज बाद झालाय, ज्याने षटकाराने सुरुवात केली होती. नवीन फलंदाज चिराग मैदानावरती दाखल झालाय. गावदेवी माझगाव आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न होत असणारी स्पर्धा. ललित गायकर मंचावरती आहेत. सतीश पाटील, कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा. तुम्ही मगाशी म्हटलात की मला पाहून कॉमेंट्री, मी सतीश पाटील यांना पाहून क्रिकेट खेळलो. मनोहर असेल, सतीश असेल, बरेच जण आहेत. आणखी एक तुमचा लेफ्टी बॉलर होता वेगवान, हा गजानन ढवालकर ना. आणि इथे जोरदार अपील, आणि ते पंचांनी बाद घोषित केलंय. आल्या पावली माघारी परतावं लागेल ते ऋतिकला. मोठा धक्का धामणी संघाला. बॅक टू बॅक 2 धक्के.
राक्षसांच्या पलीकडचे होते. कैरेचा देखील संघ बऱ्याच आठवणींना उजाळा देऊ, परंतु सध्या धामणीला 2 धक्के दिलेत. ऑन हॅट्रिक बॉलर लॉफ्ट केला बॉल, कदाचित विकेट हॅट्रिक. यस, घेतली जात आहे झेल आणि ते विकेट हॅट्रिक संपादित केले गोलंदाज प्रणयने. यूट्यूब लाईव्ह जे आपण पाहतोय हे सगळे मित्रमंडळी मला अलिबागला मापगावला भेटले होते. अलिबाग मापगाव म्हणजे कणकेश्वरचं जे मंदिर आहे शिव मंदिर त्याच्या अगदी पायथ्याशी मापगाव आहे. नेक्स्ट मॅच टॉससाठी या वाशिवले आणि त्यांच्या विरोधात वारद आहे. दोन्ही टीम वयाल आहे, माफी असावी, वयाळ कॅप्टन दोन्ही आपण टॉससाठी या. पाहुण्यांचं इथे आगमन होतंय, सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. विकेट हॅट्रिक संपादित केली ती प्रणयने. नवीन फलंदाज मैदानावरती विजय दाखल झालाय. सुरुवात झाली षटकाराने परंतु अंत केला गोलंदाज प्रणयने ते विकेट हॅट्रिकने. संदीप गायकवाड आहेत आमचे, ते मल्टी टॅलेंटेड आहेत. पंचांचं देखील कामगिरी पार पाडतात. तुम्ही त्यांना स्कोरिंग करायला सांगितलं ते स्कोरिंगही करतात, कॉमेंट्री करायला सांगितलं तर कॉमेंट्री करतात. दीपकजी जाधव साहेबांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत मैत्री चषकात. 18 बॉल मध्ये आता धावा करायचे असतील, 42 करायचे आहेत. 18 बॉल 42 ची गरज. कव्हर्सला मारलाय परंतु वाऱ्याच्या विरोधात, परंतु ताकद आहे या चेंडूवरती. फलंदाज विशालच्या बॅट मधून येतो हा महत्वाचा चौकार. असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चौकार आलाय कव्हर्सच्या दिशेने. हा फटका विशालचा पाहायला मिळाला. अनेक मान्यवरांची मांदिळे आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये आजमावायला मिळेल. सर्वांचं स्वागत आपण करूया. क्लीन बॉल, चौकाराचं प्रत्युत्तर, दांडी गुल केले प्रसादने. महत्वाचा धक्का दिलाय धामणी संघाला. एंटरप्राइजेस वयाल टीमचा कॅप्टन अक्षय म्हात्रे याकडे उपस्थित आहे. तर मी विनंती करतो बैरनाथ वाशिवली टीमच्या कॅप्टनला आपण लगेचच टॉस साठी या. विनय पाटील या ठिकाणी लगेच आपला कॅप्टन टॉस साठी पाठवा. अनेक खेळाडू आहेत. अगदी केडीचा आपण नक्कीच उल्लेख करू. वडगावचा केडी तेव्हाही व्यावसायिक संघांमध्ये म्हणजे अचानक मोपाड्याचं क्रिकेट, मला त्या टीम सगळ्या आठवत आहेत कारण मोजक्या टीम होता तेव्हा आणि क्रिकेटही मोजकंच होतं. 2 ते 3 आठवड्याने एखादी स्पर्धा व्हायची. आता एवढ्या स्पर्धेत एकाच वेळी चालू की त्याचा मोजमाप देखील आपण करू शकत नाही. नवीन फलंदाज संतोष मैदानात दाखल झालाय. ऑन साइडला स्क्वेअर लेगला, परंतु फिल्डर आहे तिथे. जजमेंट चांगलं आहे, झेलही चांगला घेतोय. आणखी एक धक्का दिलाय गोलंदाज प्रसादने. बाद होणारा फलंदाज होता संतोष. सह्याद्री शिलफाडा हा देखील चांगला खेळायचा तेव्हा. माझगावचा संघ देखील खेळायचा. त्याचबरोबरीने BSC वासरंग हा देखील खोपोली नगर परिषदेतील संघ होता. मुळगाव देखील खेळायचा तेव्हा. बरेच संघ आहेत. लवजी असायचा, लवजीचा देखील कसा राजा परदेशी प्रकाश असेल. बरेच खेळाडू म्हणजे आणि पंचक्रोशीची म्हणजे सासगाव ते आडोशीची एक पंचक्रोशीची टीम देखील तयार झाली होती. मोजक्या टीम परंतु खेळ पाहायला मजा यायची.
षटकार एकच पडायचा 2 ओव्हरमध्ये, परंतु तो षटकार पाण्याची देखील एक वेगळीच मजा होती. आणि एक निर्धाव चेंडू आलाय, धावसंख्या तिथे स्थिरावले. हलक्या हाताने बॉलला फक्त ढकललं होतं, सिंगल रन मात्र इथे घेतली जाते. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. दीपकजी त्या ठिकाणी टॉस केला जाईल. दीपकजी जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. भैरनाथ वाशिवली त्यांच्या विरोधात RSK एंटरप्राइजेस वयाल. दीपकजी जाधव साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस करायचा आहे. धावसंख्या स्थिरावले, मोठे फटके येत नाहीयेत. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त उसळी घेतले, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 17. विकेट हॅट्रिक पहिल्या षटकात आपण पाहिली. या ओव्हरमध्ये देखील 2 लगातार विकेट आले. 17 धावा, 17. 53चं लक्ष आहे धामणीच्या विरोधात. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या आधी मधोमध थ्रो चांगला आहे, कदाचित रनआउट. आणि यस, पंचांनी बाद घोषित केलंय. आणखी एक मोठा धक्का धामणी संघाला. डायमंड डकचा शिकार ठरलाय तो चेतन. खूप पाहिलंय या परिसराने. सर्वाधिक स्पर्धा मला असं वाटतं अंडम क्रिकेटच्या पौदला व्हायच्या. त्या नदीच्या आसपासलं क्रीडांगण होतं. सध्या या क्रीडांगणावरती संपन्न होत असणारी स्पर्धा, तब्बल मला असं वाटतं 28 संघ या स्पर्धेत खेळत आहेत डे नाईट फॉर्मॅटमध्ये. हा यस 3 ग्रुप आहेत, 2-10 अगदी 10 टीम असलेले 2 ग्रुप आहेत आणि एक 8 टीम असलेला एक ग्रुप आहे. स्कोर 2 ओव्हर नंतर 18 झालाय. 45 पाहिजेत ना, 35 पाहिजेत. 12 चेंडू विजयासाठी 35 ची गरज, कारण 53चं लक्ष. आक्रमणाशिवाय पर्याय नाही, कारण तब्बल 5 विकेट गेलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2, 6 गेले असतील आणि मागच्या ओव्हरमध्ये 2 गोलंदाजाच्या खात्यात एक रनआउटची विकेट होती. शेवटचे टेलेंडर, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेलेंडर देखील घातक ठरतात आणि संधी आहे त्यांना आक्रमण करायला. पुन्हा बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर इथे मिस्टेक करतोय. झेल इथे आता सुटलाय. सायंकाळी अशा वातावरणामध्ये कॅचेस घेणं कठीण काम आहे. आता फ्लडलाईट ऑन होतील. मैत्री चषक 20 धावा झालेल्या आहेत, 33 धावा करायचे. सन्माननीय मनोजी कदम आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय कल्याणी ताई कदम यांचा या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत मध्ये. लीग बायच्या स्वरूपात एक धाव. मैत्री चषकामध्ये सर्व पाहुण्यांचं स्वागत आहे. डे नाईट फॉर्मॅट मधली स्पर्धा. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. कबरशफ वरतून षटकार मारलाय. चांगला स्ट्रोक आहे आणि या षटकारांची गरज आहे सध्या तरी धामणी संघाला. हॅमर केलंय समोर. वाऱ्या सहित मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंगॉनला झेल घेतला जातोय. शेवटी प्रयत्न समाप्त झाले फलंदाज अनिकेतचे. आणखी एक धक्का मिळालाय तो धामणी संघाला.
रोहित शर्माच्या बाबतीत 20-25 धावांवरती तुम्ही समाधान कसं मानू शकता? तुम्हाला कम से कम 20 ते 25 षटकं खेळावे लागतील, आपोआप धावा येतील. हाफ ट्रॅकर बॉल समोर मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटचा प्लेअर मिड ऑनच्या पोझिशनला येऊन चेंडू अडवतोय, फेक करेल. तत्पूर्वी एक धाव जोडली जाणार. एकेरी धावसंख्येने स्कोर 28. 53चं लक्ष्य. धावा करायचे ते आता 25. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहा. कदाचित मला असं वाटते फ्लड लाईट ऑन कराव्या लागतील. हा संदीप प्रकाश आहे. या संदीप प्रकाशात खेळणं थोडं कठीण काम आहे. विजिबिलिटी लो असते. फुल टॉस बॉल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. बॉल चालला प्रेक्षकांच्या भेटीला. येतोय नवसंच. उद्योजक दोन्ही उद्योजकच आहेत. सन्माननीय मारुतीजी डवाळकर आणि त्याचबरोबर यशवंतजी शिंदे साहेब यांच्या वतीनं मैत्री चषकाचं आयोजन गावदेवी माझगाव आणि वारत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा. 6 बॉलमध्ये आता धावा 19 करायचे. 8 विकेट गेल्यात तरी सुद्धा दमखम आहे. म्हणूनच मी म्हटलं की धामणी टीमकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, फक्त खेळपट्टीवरती कोण थांबला नाही. आणि आणखी एका गोष्टीचा यश उल्लेख करायला हवा की आजकाल क्रिकेट असं झालंय की गाडीचे पाठ तुटले तरी चालतील, परंतु स्पीड काय कमी करायचं नाही. विकेट गेल्या 8, परंतु बॅटिंगचा स्पीड तसाच ठेवलाय. मारायचं, तोडायचं, षटकारच मारायचे, काही झालं तरी चालेल. आणि आता पहा, तो एक धावा आल्यात त्याचा दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती जाणवतोय. नाहीतर मागच्या षटकापर्यंत असं वाटत होतं की खरवई टीमसाठी हा सामना अगदी सोपा आहे, परंतु आता थोडा कठीण झालाय. 6 बॉल 19. पहिले 2 चेंडू मॅटर करतील या मॅच मध्ये, महत्वाचे चेंडू असतील. मिस टाइम स्ट्रोक मिड विकेट मधून क्षेत्ररक्षकाला आणि धक्का क्रमांक असेल हा 9वा 8वा. 8 गडी बाद झाले ते धामणी संघाचे. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता 5 बॉल धावा करायचे ते 19. हा संदीप प्रकाश मगाशी देखील मी उल्लेख केला. या प्रकाशामध्ये विजिबिलिटी लो असते. तुम्ही जरी टॉवरच्या लाईट चालू केल्या तरी सुद्धा पाहिजे तसा प्रकाश तुम्हाला पाहायला मिळणार नाही. याच प्रकाशामध्ये तुम्ही 4 व्हीलर कार जेव्हा चालवता तेव्हाही तुम्हाला कळतं आणि लाईटच दिसत नाही, पण लाईट चालू असते. हा घातक आहे संदीप प्रकाश. जेव्हा पूर्ण आकाश म्हणजे सूर्यास्त संपूर्णता होईल, काळोख असेल वरती, एकदम रात्र काळोख तयार होईल, त्यावेळी मात्र लाईट्स चांगले आपल्याला प्रॉपर पाहायला मिळतील. म्हणून संदीप प्रकाशात खेळणं हे चॅलेंजिंग असणार आहे. स्टंपच्या अगदी बाजूला जात असताना फटका, फक्त एकच धाव. स्वतः आता जबाबदारी घेतली फलंदाजाने. 4 बॉल बाकी आहेत आणि धावा करायचे त्या 18. सलग 3 षटकार किंवा 4 बॉलमध्ये 3 षटकार. स्टेजच्या उजव्या बाजूला प्रेक्षक बसलेत. क्रिकेटवरती प्रेम करणारे सर्व क्रीडा रसिक आहेत. ज्याला ज्याला वेळ मिळतो तो क्रिकेटच्या मैदानात येतो, आनंद घेतो आणि मैत्री चषकामध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. 4 बॉल 3 षटकार पाहिजेत. 1 षटकार जरी या 2 चेंडूंमध्ये आला तरी सुद्धा धाबे दणाणतील फिल्डिंग करणाऱ्या टीमचे. फुलटॉस बॉल. पाहूया दिशा. स्लोवर वन टाकला होता, गती कमी केली होती. पंच रेफर करतात. अंपायर स्कॉल. येस, व्हाईट बॉल साठी तिसरे पंच तपासतील. संदीप गायकवाड. रिक्स घ्यायची नाहीये पंचांना. दुर्घटना से देर भली, नाही तर नंतर मग व्हिडिओ क्लिप येते निर्णय चुकलाय म्हणून. त्यापेक्षा सावधानी. आता तिसरे पंच, परंतु टेक्निकली बऱ्याच गोष्टी आहेत की तुमचा अँगल कुठे आहे. बरं, नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर कधी कधी कुठे उभा आहे
बॉलरचा फॉलो थ्रू कुठे आहे या देखील बऱ्याच गोष्टी तपासाव्या लागतात. त्यानंतर हा निर्णय असेल. पाहूया संदीप गायकवाड सर नक्की एक्झॅक्टली कोणता निर्णय देत आहेत. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन असेल. टेक्निकली काही प्रॉब्लेम्स आहेत. यस, पंचांचा निर्णय आलाय की हा निर्धाव चेंडू आहे आणि आता 3 बॉल 3 षटकार मारायचे. हा महत्वाचा चेंडू या मॅच मधील. षटकार येईल आशा पल्लवित होतील धामणी संघाच्या. विकेट्स गेल्या, चांगले बॅटर होते. 53 धावांचं लक्ष. पहिल्याच बॉलवरती षटकार केसला होता साईराजने. असं वाटलं की 53 धावा सहजरित्यांचं पाठलाग करतील, परंतु विकेट हॅट्रिक घेतली प्रणयने. प्रसादने देखील 2 झटके दिले. 3 बॉल 18 ची गरज. आता हा सामना पुरता झुकलाय तो खरवईच्या बाजूने. 2 चेंडू आता विजयासाठी 18. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम वाशिवली आणि वयाल. आपण तयारीत राहा. पुढचा सामना तुम्हाला खेळायचा आहे. तब्बल 28 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. डे नाईट फॉर्मॅट मध्ये चालू असलेली स्पर्धा. थोड्याच वेळात फ्लड लाईट्स देखील चालू होतील. लॉंगांच्या वरतून हा फटका केसलाय, परंतु थोडा उशीर झालाय. मागच्या बॉलवरती षटकार आला असता तर मजा आली असते. आता 1 चेंडू विजयासाठी 12. परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. एखादा खराब चेंडू टाकला गोलंदाजाने आणि त्यावरती एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं धामणी संघाचं. क्रिकेट आहे. धामणीचे पाठीराखे म्हणत असतील नो बॉल येऊ दे. आणखी एक चांगला स्ट्रोक. सुरुवातीपासून असं आक्रमण किंवा एखादा फलंदाज जरी मैदानात थांबला असता धामणीचा तरी सुद्धा विजय निश्चित झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कधी स्थान नसतं. या क्रिकेटमध्ये जो चांगला खेळतो तोच विजयी होतो आणि विजयी सलामी दिले ती खरवई या संघाने. अभिनंदन खरवई संघाचं. आणि पराभूत धामणी संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.